नमस्कार, मी साटम। आज तारीख आहे 10 डिसेंबर 2025। इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे आहे, पण निव्वळ योगायोग आहे। आज मला एक साक्षात्कार झालेला आहे आमच्या ग्राउंडमध्ये। नेहमीप्रमाणे एक्सरसाइजला गेलो होतो आणि पाहतो तर आतमध्ये मेन ग्राउंडमध्ये स्पोर्ट्स सुरू होते। मला वाटलं शाळांचे स्पोर्ट्स सुरू असतील, कारण सध्या सीझन सुरू झालेला आहे। पण थोड्या वेळाने स्टेज जवळ गेलो त्यावेळेला मासूमचं नाव वाचलं आणि खाली लिहिलं होतं नाईट स्कूल। पाहून थोडंसं कुतूहल वाटलं। मग आपलं काम कंप्लीट केल्यानंतर मी तिथल्या शिक्षकांबरोबर संपर्क साधला। त्यावेळेला कळलं की मासूम मुंबईमध्ये काही शाळा चालवतं, नाईट स्कूल असतात त्या, आणि एकंदरीत घराच्या जबाबदारीमुळे किंवा काहीतरी अडचणींमुळे दिवसा ज्या मुलांना काम करायला लागतं ना, त्यांच्यासाठी खास करून ती शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना आयुष्यामध्ये दुसरी संधी मिळावी म्हणून एकंदरीत मासूम इथेच मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये रात्रीच्या शाळा चालवतात। हे पाहून मला ठीक वाटत होतं, पण ज्या वेळेला त्यांनी एक एक केस सांगितल्या, म्हणजे ह्यामधली जी मुलं होती काही झोमॅटोला आहेत, काही वेगवेगळीकडे कामाला आहेत। एकंदरीत त्या शिक्षकांकडनं माहिती घेतल्यानंतर त्यांचे खेळ पाहिले आणि ह्या मुलांनी ज्या प्रकारे झोपून दिलं होतं ना ह्यामध्ये, ते पाहून खूप जास्त भन्नाट वाटत होतं। मी काय कुठलीही शाळा आहे ज्यांच्यामध्ये या मॅचेस वगैरे सुरू आहेत त्याबद्दलचा कुठलाच उल्लेख करणार नाहीये। फक्त मासूमचा का उल्लेख केलाय का जो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला किंवा इतरांपर्यंत त्यांचं काम पोहोचावं म्हणून उल्लेख केलेला आहे। बाकी कुठल्याही मुलाचं किंवा कुठल्याही शिक्षकाचं किंवा कुठल्याही शाळेचं नावाचा उल्लेख करत नाही। काही परिस्थितीमुळे त्यांचं जे बालपण परिस्थितीनेच हिरावून घेतलं होतं ना, ते परत मिळवून देण्यासाठी ही खूप मोठी संधी होती, जी विजय बारसे सरांनी नागपूरमध्ये केलं होती ती एक्सपेरिमेंट, आणि त्याला खूप जास्त यश आलं होतं। त्या प्रकारची ही गत मला जाणवली आणि खूप जास्त भन्नाट वाटत होतं। बिचाऱ्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळे आपल्या बालपणाचा जो आनंद घेता आला नव्हता, ह्याच मुलांनी इतकं झोकून तिथे काम केलं होतं, म्हणजे खेळामध्ये। तुम्ही आता व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की किती प्रोफेशनल पद्धतीने ही मुलं कबड्डी खेळत होती, की ह्या मुलांच्या मनामध्ये जे खेळाबद्दलची आत्मीयता आणि त्याचबरोबर शिक्षणाची जाणीव मासूम निर्माण करते ना, त्यामुळे निदान कदाचित यांच्यातलाच कोणतरी एक दिवस चांगला शिकून मोठा कोणतरी अधिकारी होईल किंवा मग कुठल्या तरी वेगळ्या पेशामध्ये जाईल। पण त्यापेक्षाही मला आवडेल जर ही जी मुलं कबड्डी खेळतात ना, त्यापैकी एखादा व्यक्ती मुंबई शहरला खेळला, नंतर महाराष्ट्राने प्रो कबड्डीमध्ये खेळला ना, तर खूप जास्त मला भारी वाटेल। तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा। आणि मासूमची टीम तुम्ही पाहत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, कारण तुम्ही खूप जास्त भन्नाट काम केलंय आणि एकंदरीत मी तुमची मेहनत पाहत होतो। कारण खूप सारे NGOज आहेत आपल्या भारतामध्ये आणि मुंबईमध्ये, त्या फक्त कलम बहादूर आहेत, तर तसं नाहीये। तुम्ही खरोखर फील्डवर उतरून काम करता हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि त्याचमुळे हा व्हिडिओ बनवला। तुमच्यासाठी हा व्हिडिओ डेडिकेटेड असेल तुमच्या एफर्टसाठी। बाकी हर हर महादेव आणि तुमच्या सर्व कार्यांना यश देव हीच मी प्रार्थना करेन। जय हिंद।